नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. आम्ही यासाठी वारंवार हे सांगतो आहोत की तुम्ही जितकं जास्त सबस्क्राईब कराल तितका जास्त तो फायदा तुमच्यापर्यंतही होईल. व्हिडिओ पोहोचणे आम्हालाही त्याचा फायदा होईल. आणि ॲनलायझर न्यूज, ॲनलायझर हिंदी, ॲनलायझर डिवाइन आणि ॲनलायझर लोकनीती हे आमचे 4 चॅनल्स आहेत. बरेच जण जेव्हा म्हणतात की तुमचा व्हिडिओ दिसत नाही, तर ॲनलायझर लोकनीतीवरती व्हिडिओ असतो. ॲनलायझर डिवाइनवरती काही वेगळे व्हिडिओ सुशील कुलकर्णी करतात, ते जेव्हा दिसत नाहीत असं जेव्हा म्हणतात, तेव्हा ते ॲनलायझर डिवाइन नावाचं वेगळं चॅनल आहे. तुमच्या परिचयातले हिंदी भाषिक कोणी असतील तर ॲनलायझर हिंदी त्यांना जरूर रिकमेंड करा. असे हे 4 वेगवेगळे चॅनल्स आहेत आणि तुम्हाला 4 स्वतंत्रपणे सबस्क्राईब करायचं आहे. आजचा विषय कवित्व काही संपायला तयार नाही असं दिसतंय. 4 तारखेला निकाल लागले, आज 6 तारीख आहे. 2 दिवस उलटून गेले. एक काही ना काहीतरी नवीन नाटकं पश्चिम बंगालमधून समोर येत आहेत आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया काय द्यावी असा प्रकार आहे. जेव्हा एखाद्या राज्यामध्ये निवडणूक होते तेव्हा प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू होते तेव्हापासून ते निकाल लागेपर्यंत ह्या काळामध्ये तो मुख्यमंत्री नुसत्या पदावरती काळजीवाहूच असतो. जेव्हा विधानसभेचे आज 7 तारीख आहे, उद्या 7 तारीख आहे, 7 तारखेला तिथल्या विधिमंडळाचं कार्यकाळ संपतो आहे. आपोआपच ते विधिमंडळ बरखास्त होते, ती विधानसभा बरखास्त होती. काही वेगळं करायची गरज नाही, सांगायची गरज नाही. कुठल्या आमदारांनी, मंत्र्यांनी किंवा सगळ्याचं प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांनी वेगळा राजीनामा पण द्यायची गरज नाही. ते प्रतिकात्मक आहे. त्याने राजीनामा देणे, त्यांनी सांगणे की पुढची व्यवस्था होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काम करा, अशी ती पद्धत आहे. आणि त्याच्यामध्ये ममता बॅनर्जी जेव्हा म्हणतात की मी राजीनामा देणार नाही कारण की मी हारलेलेच नाही आहे मला वगैरे वगैरे वगैरे, मला कायमस्वरूपी हे आश्चर्य वाटतं. ह्यांनी ह्यांची नाटकं करावेत, नौटंकी करावी आपण समजू शकतो. त्यांचा धंदाच तो आहे. त्याचे समर्थन करणारे लोक आहेत, त्यांचे प्रवक्ते मी बाजूला ठेवतो, मला त्याच्यात काही रस नाही. पण हे त्यांचं समर्थन करणारे पत्रकार, लिब्रांडू इतके महान आहेत. हे काही जर विश्लेषकांची तर मी मतं, तुम्ही काहीच करू नका वेगळं. मी काय असे म्हणत नाही तुम्ही काय फार अभ्यास करा. हे काही पंटरांचे तुम्ही आधीचे व्हिडिओ बघा. ममता बॅनर्जी कसं हे आहे. आणि सर्वे जरी काही सांगत असले तरी मग तेव्हा यांना लक्षात नाही आलं का इतके मतं कटलेले आहेत, खेला होवे, सगळ्या सरकारी यंत्रणा BJPच्या ताब्यात, तेव्हा नाही लक्षात आलं. जेव्हा हे सगळे आत्तापर्यंत निकालाच्या आदल्या दिवशीपर्यंत 3 तारखेला रात्रीपर्यंतचे पॅनल डिस्कशन्स मी अतिशय बारकाव्यानं ऐकलेले आहेत. हे सगळे एक्झिट पोल सुद्धा चूक आहेत. ममता सगळे लिहित होते वर्तमानपत्रात, अग्रलेख आहेत तेव्हा सगळे आलेले. कशासाठी, कशावरती, तर ममता बॅनर्जींची परिस्थिती कशी, एवढं सोपं नाही त्यांना हरवणं असं म्हणत असताना तुम्हाला हे माहीत होतं की ही जे सगळी व्यवस्था आहे ती नीट चालू आहे, म्हणूनच तर ममता बॅनर्जी हरू शकत नव्हते. मग समजा निकाल आत्ता केरळमधले निकाल काय लागलेले, केरळमध्ये निकालामध्ये काय खेला होबे, तमिळनाडूमधले निकाल के विजयन सारखेच्या पक्ष तिथं निवडून आलेला आहे. के विजयचा कशासाठी निवडून आलेला आहे तो, ते काय निवडणूक, एक फक्त जागा मिळालेली भाजपला अख्ख्या त्या तमिळनाडूमध्ये. सगळे प्रयत्न केले, सगळं केलं, सगळी मरमर केली. अण्णा दुर्यासारखा इतका मोठा नेता, त्याची एवढी मोठी शक्ती खर्च झाली, सगळीकडे फिरला तो. स्वतंत्रपणे निवडणूक लढून फायदा होत नाही म्हणून तुम्ही पुन्हा AIADMKशी जुळून घेतलं. सगळं करून सुद्धा ते राजकारण फसलं म्हणजे लोकांच्या दृष्टीने एक नाही. तमिळनाडूमध्ये अशी प्रतिक्रिया दिली, स्वतः अण्णामलैनं पण दिलेली नाही की निवडणूक सगळी मॅनेज केली होती, सगळी यंत्रणा DMKच्या ताब्यामध्ये होती. वरतून जरी निवडणूक आयोगानं ठरवलं तरी अधिकारी मात्र इथलेच होते आणि त्यांनी काहीतरी केला होते, जांगडगुत्ता केला. केरळमध्ये कोणी बोललेलं नाही असं. काँग्रेसचा विजय झालेला आहे. डावे इतकं 10 वर्षाची राजवट, सगळ्या भारतभर शिल्लकच इथं त्या ठिकाणी डावे राहिले होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी सगळी शक्ती एकवटली होती. पण त्यांनी असा नाही आरोप केला. त्याही मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, स्टॅलिननी राजीनामा दिला. अधिकृतरित्या आसामच्याही मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. निवडणूक निकाल हे लागल्याच्या आधीचा मुख्यमंत्री हा राजीनामा देतो आणि नंतर परत शपथ घेतल्याच्यानंतर भले कोणी असो, तो जरी असला तरी त्याला परत शपथ घ्यावी लागते. ते काय असं नाही आहे, कंटिन्युएशनमध्ये नाही आहे. ते विधानसभा बरखास्त होते, तिचा कालखंड संपला की, आणि त्याच्या आधी दुसऱ्या मुख्यमंत्र्याला शपथ दिलेली असते
आणि त्याच्यामध्ये सुद्धा असं प्रोव्हिजन आहे की जेव्हा हा कालखंड संपेल त्याच्यानंतर नवीन विधानसभा अस्तित्वात येईल आणि नंतर मग जो गटनेता निवडलेला असेल ज्याच्या पाठीशी बहुमत आहे तो तेव्हापासून मुख्यमंत्री, शपथ दिल्यापासूनच मुख्यमंत्रीचं त्याचं काम सुरू होतं, पण प्रत्यक्ष त्याच्यावरती शिक्कामोर्तब त्या विधिमंडळामध्ये त्याच्या बाजूनं बहुमत हे सिद्ध करून करावं लागतं. ही प्रक्रिया आहे. आणि तरी तुम्ही त्या ममतासारख्या हटवादी त्या म्हणणार, त्या नेत्या आणि काय सगळे नाटकं करणार, राजीनामा देत नाही म्हणणार आणि त्याचं हे सगळे समर्थन करणार. काही ज्येष्ठ कायदेतज्ञांनी ह्याच्यावरती फार व्यवस्थित मांडणी केलेली. हरीश साळवे यांची एक मुलाखत छोटीशी राहुल शिवशंकर या पत्रकारांनी घेतलेली, छोटीशी आहे पण इतक्या नेमक्या शब्दांमध्ये हरीश साळवींनी हे सगळं म्हणजे यांच्या ढोंगाचं भांडाफोड पितळ उघडं पाडलेलं एका वाक्यात. ती विधिमंडळाची मुदत संपली की ते आपोआपच बरखास्त होतं, त्याच्यामध्ये काहीच वेगळं करायची गरज नाही. ते प्रतीक आहे राजीनामा दे म्हणून, कागदोपत्री राजीनामा देणे, राज्यपालांची भेट घेणे आणि त्यांनी पण सांगणे की पुढची व्यवस्था होईपर्यंत तुम्ही काळजी वाहू मुख्यमंत्री म्हणून काम करा. दुसरी एक तुम्हाला मी असंच टेक्निकल बाब सांगतो साधी. वाजपेयींचं सरकार एक मताने कोसळलं. शरद पवार होते आपले जाणते राजे तेव्हा लोकसभेतले विरोधी पक्ष नेते, त्यांना नाही घेतलं सोनियांनी बरोबर, ते जाऊ द्या. पद्धत अशी असते की अशा वेळी जो विरोधी पक्ष नेता आहे त्याच्या ह्याच्याखाली तो अविश्वासाचा ठराव मंजूर झाला, सरकार कोसळलं. आता नैतिक जबाबदारी त्या विरोधी पक्षाची अशी की तुम्ही जायचं आणि राष्ट्रपतीकडे दावा करायचा. त्याप्रमाणे सोनिया गांधी आपल्या चिल्या पाट्यांना घेऊन गेल्या, शरद पवारांना नाही घेऊन गेल्या आणि त्यांनी राष्ट्रपतीकडे दावा सादर केला. आता साधी गोष्ट असती, दावा सादर करताना राष्ट्रपतींनी विचारलं की तुमच्या पाठिंब्याचं पत्र द्या, म्हणजे तुमच्या पाठीचे 273 खासदार आहेत की नाही. झाली ना गडबड. तिथं जात असताना त्यांच्या हातामध्ये पत्रच नव्हतं आणि मुलायम सिंगांनी तर बिलकुल पूर्णपणे पाठ फिरवली, देत नाही म्हणले पाठिंबा. म्हणजे सरकार पाडण्यासाठी पाठिंबा होता पण हे सरकार बनवण्यासाठी देत नाही पाठिंबा, कारण मला विचारलंच नाही म्हणून. झालं, आलंच नाही ते दुसरं म्हणून पर्यायी सरकार, निवडणुका घ्याव्या लागल्या आणि परत वाजपेयीच पंतप्रधानपदी बसले. टेक्निकल मुद्दा तुम्हाला मी सांगतो. मग तुम्हाला जसं राष्ट्रपतीकडे भेट द्यावी लागते, त्याच्यानंतर त्यांच्याकडं प्रस्ताव सादर करावा लागतो. सकृत दर्शनी पाहून ते मुख्यमंत्री असो पंतप्रधान असो त्यांना शपथ देतात त्यांना योग्य वाटलं तर, आणि मग त्या पंतप्रधानाला मुख्यमंत्र्याला प्रत्यक्ष संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये दावा सादर करावा लागतो, म्हणजे आपलं बहुमत सिद्ध करावं लागतं. ही सगळी एक प्रक्रिया आहे. उद्या जर कोणी मुख्यमंत्री असं म्हणणं असेल तर मला माहीत नाही, मी उठतच नाही या खुर्चीवरून. जसं काही त्या खुर्चीला चिटकून बसलेले ते मुख्यमंत्री पदसुद्धा, खुर्ची म्हणजे अगदी खरी खुर्चीच. काय पोरकटपणा चाललेला आहे आणि काय त्याचे समर्थन करणारे आणि काय त्याच्यावरती घाणेरडं बोलणारे, त्याचे सगळे प्रवक्ते वगैरे मी 2 दिवसापासून आवर्जून बघायला लागलो. तो हिंदीमधला एक गचाळ शब्द आहे, मला वापरावा वाटत नाही तो, कारण की त्याच्यामध्ये स्त्रियांची जशी बदनामी होते आहे किंवा अवहेलना होते आहे, पण तो शब्द तसाच आहे, रंडीरोना म्हणतात त्याला. नाही, याचा उपयोग काही नाही, उगाच आपलं रडत बसायचं. आता खरं तर मागच्या 2021ला जेव्हा भाजप हरल्याच्या नंतर तुम्ही 200 पार म्हणता झाले तर फक्त 77च, किती टीका केली होती. 5 वर्षापूर्वी म्हणले होते 200 पार, त्यांनी आता 200 पार प्रत्यक्ष होऊन दाखवलं. पूर्ण 5 वर्ष त्यांनी मेहनत केली. ते तर समोर उदाहरण ठेवायचं, तातडीनं आपण आपलं कामाला लावायचं, पक्ष सावरायचा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये हापका देऊन दाखवायचा सत्ताधाऱ्यांना. जो प्रत्यक्ष महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसने विरोधी पक्ष नेता असताना सचिन वाझेचं प्रकरण असो किंवा शिवसेना फुटली, मग अजित पवार तर नंतर फुटले, समजा शिवसेना फोडून सत्ता पाडून दाखवली ना. तुम्ही असेल हिंमत तर पाडा, 2/3 त्याचे खासदार आमदार फोडा. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जा. आत्ता सध्या कर्नाटकामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपला चांगली मतं मिळाली, चांगला विजय मिळाला, तसं करून दाखवायचं, कारण ते विरोधी पक्षात आहेत. तमिळनाडूमध्ये इतकं त्यांचं पानिपत झालं, फक्त एक आमदार निवडून आला, चुकूनही कोणी काही तुम्ही वक्तव्य ऐकली काही. प्रॉब्लेम इथं होतो, सत्ताधारी आहे अशा पद्धतीनं वागतात, विरोधक असे बावचळल्यासारखे वागतात, भ्रमनिष्ठ झाल्यासारखे. आणि खापर मात्र ईसीच कसं आहे, ईडी, IT, सत्ताधारी कसं वाटलं तसं, CRPFचे जवानच कसं जबरदस्तीच कशी केली, त्याच्यावरची ही उसंतवाणी.
देत नाही म्हणे राजीनामा आता, कर्कश ममता ओरडली. कायदा व्यवस्था संविधान काही मानतच नाही ममताही. बसले कोण मोदी शहा, मी हुकुमशहा बंगालात. सोडणार नाही मुख्यमंत्री खुर्ची, पराभव मिरची झोंबलेली. स्वतःही हारली पक्षही हारला, तरी ना जिरला सत्ता माझ. सरोदित चाले ऐसा अपमान, मुखी संविधान ढोंग फक्त. कांत म्हणे भान अवघे सुटले, भ्रमिष्ट जाहले विरोधक. भ्रमिष्ट जाहले विरोधक. आम्ही नाही राजीनामा देत, मी नाही मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडत असं म्हणून ममता दीदींनी आपण पूर्णपणे भ्रमिष्ट कशा झालेलो आहोत, आपल्याला सुधरत नाही आहे, आपल्याला हा पराभव पचत नाही आहे, हे सिद्ध केलेले सगळ्यांच्या समोर. त्यांना मानसोपचाराची गरज आहे हे तर स्पष्टपणे दिसतं आहे. राजकीय जो काही गेम करायचा तो मोदी अमित शहानी केलेला आहे, तिथल्या स्थानिक जनतेनं केलेलं आहे. आता तुमची प्रकृती नीट राहो आणि तुम्ही निदान धडधाकट राहो. तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या पक्षाचं जे काही वाटोळं होणार आहे ते बघा. इंडिया आघाडीचं कसं वाटोळं होणार आहे ते तुम्ही बघा. कारण की लागले ना 2-4 शिंतोडे झाडांना, जंगलात सुरू झाला नाच ही मोरांचा, असं जे सुरेश भटांच्या गझलेतला एक शेर आहे तसं की आत्ता निकाल लागले होते. 5च आमदार निवडून आलेले काँग्रेसच्या, लगेच त्यांनी जाहीर करून टाकलं की आम्ही विजयांच्या पक्षाला पाठिंबा देत म्हणून, जेव्हा की त्यांचा पक्ष काहीच नाही आहे. त्याला 10-11 आमदारांची गरज आहे. 108 आले तर 118 पाहिजेत आणि ह्यांच्याकडं 5 आहेत. आणि ज्या बाकीच्यांना सोबत घ्यायचे तर त्यांचे ते सरळ प्रत्यक्ष डील करतील त्याच्याशी, किंवा AIADMK वाल्याकडे एवढे मोठे 48 आमदार आहेत ते करतील. तुमच्याकडं काहीच नाही, त्याचंही गरज भागत नाही. शेळीचं शेपूट झाकायलाही कामाचं नाही आणि लाच झाकायलाही कामाचं नाही, माशा मारायलाही कामाचं नाही. तशा त्या काँग्रेसच्या 5 जागा आहेत, काय करतात त्या घेऊन? पण नाही, ते म्हणलं ना की विरोधकांचं असं आहे की ते विजयाच्या जबड्यातून पराभव खेचून आणतात. आता जी संधी आलेली आहे तेही गमावतील. पश्चिम बंगालमध्ये हे काहीच नाही. नुसती पश्चिम बंगाल कशाला, मी तुम्हाला पंजाबचं मागच्याच व्हिडिओत उदाहरण सांगितलं. मुख्यमंत्री जर असा दारूच्या नशेत जाऊन संसदेत त्या विधिमंडळात बसत असेल तर पुढचं काही सांगायची गरज नाही. नंतर हे बोंब मारणार भाजप कसं सगळं मॅनेज करतो म्हणून. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज.